हॅलो फ्रेंड्स, आज आपण मोत्याचा नारळ कसा बनवायचा हे पाहणार आहे. म्हणजेच नारळाला मोत्याची जाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ मी सुप्रिया रानडे, प्रतिभा जोशी, छाया गाजरे व पुराणिक मॅम यांच्या रिक्वेस्टवरून अपलोड केला आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर मग आपण पाहूया हा मोत्याचा नारळ म्हणजेच मोत्याची जाळी कशी बनवायची ते. यासाठी लागणारं सामान आपण हे गोल्डन मनी आहेत छोट्या साईजचे, आणि तुम्ही हे कलरचे मोतीसुद्धा वापरू शकता किंवा हे छोट्या साईजचे जर क्रिस्टल असतील तुमच्याकडे तर ते क्रिस्टलसुद्धा वापरू शकता. हे हिरव्या लाल तुम्हाला पाहिजे ते कलर वापरू शकता त्याच्यामध्ये. नंतर हे लहान साईजची मोती आहेत, लहान साईजचे मोती हे लडीमध्ये मिळतात किंवा सुट्टे पण मिळतात, तुम्हाला जसे मिळतील तसे तुम्ही घेऊ शकता. नंतर हा प्लॅस्टिकचा नारळ आहे जो आपण आतमध्ये घालणार आहे, तो आपण घेतलेला आहे. त्याला चिटकवण्यासाठी गम घेतलाय. हा कागद आहे गोल्डन पेपर, तो आपण ह्याच्यावर चिटकवण्यासाठी घेतलेला आहे. हा दोरा आहे, कैची आणि एकदम छोट्या साईजची सुई आहे, कारण हे मोती लहान असल्यामुळे आपल्याला छोट्या साईजची सुई घ्यावी लागणार. आणि ही साईडला आपण वापरणार आहोत जी तार आहे, सोनेरी तार, याच्यासाठी तार लागते, ती तार आहे ही घेणार आहोत अशा प्रकारे. चला तर मग बनवूया आपण मोत्याच्या नारळाची जाळी. तर आपण हा आता कागद चिटकून घ्या. तर आपण आता हा नारळाला हा कागद चिटकून घेणार आहोत अशा प्रकारे. चिटकवलेला सुद्धा नारळ आपल्याला बाजारामध्ये मिळतो. नारळाला कागद चिटकवलेला असतो ऑलरेडी. आपण अशा प्रकारे चिटकून घेणार आहोत. तर आपण हे आता असं चिटकून घेतलेलं आहे पूर्णपणे. आता हे सुकायला ठेवूया आपण आणि वरची जाळी तयार करूया. आता आपण यामध्ये 36 मणी घेणार आहोत. आता आपले हे 36 तयार झालेले आहेत दोन मणी. हे गोल राऊंड करून असं पॅक करून टाकायचं. असं गोल करून टाकायचं, असं व्यवस्थित गोल करून घ्यायचं. आता आपण हे उभेचे सपोर्टला आहेत खांब ते तयार करूया. सुईमध्ये जो दोरा घेणार आहोत तो एकदम मजबूत असावा, नारळापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा. हा नारळ आहे आपला, याच्यापेक्षा एक थोडासा मोठा वाढीव असावा इथं, आपल्याला परत इथं गाठ मारायला येण्यासाठी. इथून असा एवढा असावा. आता इथून गाठ मारून घ्यायची, अशी सुटू नये अशी मारायची गाठ. आता प्रत्येक 3-3 मण्यामध्ये अंतर ठेवायचे आपल्याला. हा भाग ओपन करायचा. दुहेरी दोरा असावा नेहमी. असं केलं
आता आपण हे मणी ओवून घेणार आहोत. हे 12 मणी आहेत. आता आपण यात 12 मणी ओवून घेणार आहोत. हे 12 मणी ओवून घेतलेत आपण. आता एक कलरचा मणी घालायचा. हा कलरचा. इथे मी रंगीतच मोती वापरलेला आहे इथं असा, पण इथं क्रिस्टल वापरायला लागले मी, कलरचे क्रिस्टल. लाल कलरचा क्रिस्टल आहे. हे अशा प्रकारे हे दोन पदरी दोरा असताना आपण हे 12 मणी आणि हा एक क्रिस्टल घेतलेला आहे. आता आपल्याला हे दोन वेगवेगळे करायचे. मग सुई थोडीशी इकडे सरकून घ्यायची आणि बरोबर इथून मधून कट करायचं हे असं, आणि इकडच्या बाजूला आता आपल्याला आता इथं आपण हे फक्त 10 आहेत, पण आपण आता 12 केले. दाट जाळी करण्यासाठी 12 केलेले. मग इथं आपण प्रत्येक ह्याला चौकोनाला 6 मणी वापरले मोती. 1 2 3 4 5 6. आता आपण इथं 4 मणी वापरणार आहोत, म्हणजे आपले हे 2 जास्त घर पडणार आहेत ते व्यवस्थित चौकोन जवळ येतील. हे जे चौकोन आहेत ते छोटे छोटे होतील. आता त्यामुळे मी हे 6 वापरलेत, ते आता मी 4 वापरणार आहे. आणि ह्या कलरच्या मोत्याच्या ऐवजी क्रिस्टल घातलेला आहे. आता आपण सुरुवातीला 4 मोती घेणार आहोत. हे आपण आता 4 मोती घेतलेले आहेत इथं. आता परत दुसऱ्या कलरचे क्रिस्टल घालूया. क्रिस्टल घातल्यामुळं छान दिसतं. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घालू शकता. मी याच्यात मोती घातलेलेच आहेत म्हणून याच्यात क्रिस्टल घालते. 4 घेतलेले आहेत. आता परत अजून 4 मोती घ्यायचे आपण. 4 मोती घेतले. आता परत एकदा लाल क्रिस्टल घ्यायचं. एक लाल क्रिस्टल घेतलेलं आहे. आता आपल्याला सुरुवातीला आपण ही बाजू करायला. आता एक आधी हा लाल घेतलेला आहे, परत हा आपण हिरवा घेतलेला आहे, परत हा एक घेतलेला आहे. 3 करत जायचं आपल्याला. परत 4 मोती घ्यायचे. तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता एक गोल्डन मणी घालूया. परत 4 मोती घालूया. अशा प्रकारे परत एक लाल घालूया. परत एक 4 मोती घालूया. हे आपण आता हे सरळ केलेलं आहे. अशा प्रकारे एक लाईन तयार करून घेतली आपण आधी. आता आपण अजून एकदा हे 4 मोती घेतलेले आहेत. तर परत अजून एकदा आपण एक हिरवा एक क्रिस्टल घालू छोटा. हा क्रिस्टल घातलेला आहे. आणि परत अजून आता आपण हा शेवट झालेला आहे. आता इथून पुढं 6 घालायचे मोती. हे 6 मोती घातले आपण. आपल्याशी एक लाईन तयार करून घेतली आपण शिंगल दोऱ्याची. इथपर्यंत डबल आले. मग लाल क्रिस्टल घातल्यानंतर आपण 2 धागे केले त्याचे, आणि हा धागा असा आपण सोडून द्यायचा असा. आणि आता याच्यात सुई ओवून घ्यायची. म्हणजे याच्यात सुई ओवायची आपण. आता इथं पण आपण 4 मोती घ्यायचे. 4 मोती घेतले आपण अशा प्रकारे. परत एक हिरवा क्रिस्टल घ्यायचा. मी इथे क्रिस्टल वापरले, तुम्ही मोती कलरचे वापरू शकता. अशा प्रकारे परत 4 मोती घ्यायचे. हे 4 मोती घेतले आपण. आता आपण हे 4 मोती घेतल्यानंतर आता हा लाल कलरचा जो क्रिस्टल आहे त्या लाल कलरच्या क्रिस्टलमधून ही सुई काढायची बाहेर. फक्त क्रिस्टलमधूनच काढायची अशा प्रकारे. म्हणजे हा एक आपला चौकोन तयार होतो असा. आता अजून 4 घ्यायचे.
4 मोती घ्यायचे. अशा प्रकारे 4 मोती घेतले. आता हे गोल्डन मनी घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं कसं केलं मी ते. हे 4 मोती घेतले. आता इथे पण आपल्याला हे लाल क्रिस्टलमधून काढायची सुई, फक्त क्रिस्टलमधून काढायची. अशा प्रकारे आपण चौकोन तयार करून घेणार आहोत. असे चौकोन. परत हे 4 मोती घेणार आहोत. चार मोती घेतले आपण. असे परत हिरवा क्रिस्टल घालायचं. आता इथे ज्याप्रमाणे आपण 6 घालून घेतले त्याप्रमाणे इथे 6 घालून घ्यायचे. अशा प्रकारे आपला एक तयार झाली. एक जाळीचा पहिला पार्ट तयार झाला. आता इथे व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आपण. सोडता येईल अशी गाठ मारायची. अशा प्रकारे हे अशा प्रकारे. आता पण आपण असंच घ्यायचं. दोरा तेवढाच घ्यायचा आपण, जेवढा घेतला होता तेवढाच असा. याला पण दोन्हीला धरून अशी गाठ मारायची. सुरुवातीला आपण जसं इथे केलं तसंच अशा प्रकारे सुटणार नाही अशी गाठ मारायची. आणि 1 2 3 सोडायचे. आता या दोन्हीच्या मधून घ्यायचं असं. अशा प्रकारे 3 सोडायचे गोल्डन मनी. व्यवस्थित घ्यायचं. यातून घ्यायचे अशा प्रकारे. अशा प्रकारे घ्यायचे. आणि सुरुवातीला आपण इथून आपण तसंच करणार आहोत. 12 घेणार आहोत मोती. खालचे मनी व्यवस्थित मोजून घ्यायचे प्रत्येक वेळेस. 3 6 हे 12 झालेले. आता इथे आपण लाल क्रिस्टल घालणार आहोत. याच्या प्रकारेच करणार आहोत. लाल क्रिस्टल घातल्यानंतर ही सुई बरोबर मध्यातून थोडीशी साईडला घ्यायची अशी आणि इथून कट करायचं मध्यभागापासून. कट केलं आपण. म्हणजे 2 भाग होतात असे ह्याचे. आता इथं पण आपण सुरुवातीला 4 घेणार आहोत. 4 मोती. 4 मोती घेणार आहोत. आणि आता आपण हा जो हिरवा आहे आपण आधी ह्याला सेपरेट घातले होते. मग परत अशी इथं जुळवलं, परत इथं जुळवलं एक एक करून. आणि आता इथं आपला हा भाग ह्या हिरव्या क्रिस्टलमधून काढायचा. इथं आपण क्रिस्टल घेतलेला नाही, ह्या क्रिस्टलमधून काढणार आहोत आपण. या आपण ह्या क्रिस्टलमधून काढणार आहोत हिरव्या. अशा प्रकारे. आता 4 घेणार आहोत मोती. अशा प्रकारे. आता इथं आपण ही लाईन करताना हे लालमधून घेतलं होतं, हिरव्यातून घेतलं नव्हतं. आता हिरव्यातून घेतलं, आता लालमधून घ्यायचं नाही. मग आता लालचा क्रिस्टल घालायचा आहे आणि परत 4 मोती घ्यायचे. अशा प्रकारे 4 मोती घेतले आपण. अशा प्रकारे. आता गोल्डन मधून घ्यायचा. सुई गोल्डन मधून घ्यायची. आता हे आपले चौकोन तयार व्हायला लागले बघा, जाळी तयार व्हायला लागली. परत 4 मोतीच घ्यायचे.
आता इथे लाल घ्यायचं, 4 मोती घ्यायचे. ही मोत्याची लहान साईज घेतली आहे, एकदम छोटी साईज. तुम्हाला जर मोठ्या मोत्याचं बनवायचं असेल तरी मोठ्या मोत्याचं बनवू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता हिरव्या क्रिस्टलमधून घ्यायचे. असं झालेलं आपलं. आता हे हिरव्या क्रिस्टलमधून काढलेले आहे आपण. आता इथे पण 6 मोती घ्यायचे आपण वरती. हे 6 मोती घेतले. आता हे धागा आपण असं सोडून द्यायचं. अशी आपल्या हळूहळू आता जाळी तयार व्हायला लागली आहे. आता ह्या धाग्यातून सुई होऊन घ्यायची. आता इथं आपण 4 मोती घेणार आहोत. हिरवा क्रिस्टल घालणार आहोत. परत 4 मोती घेणार आहोत. या लालमधून घ्यायचं आता. अशा प्रकारे तो गोल्डन मनी. सेम 4 मनी तसे सेम आपण इकडच्या बाजूला जसं केलं ना तसं सेम आहे. लाल लाल क्रिस्टलमधून घ्यायचं. परत 4 मोतीच घ्यायचे. हिरवा क्रिस्टल. आता इथं आपण 6 घेणार आहोत. बाजूला करू. इथे पण तसंच करणार आहोत. या दोन्हीची गाठ मारायची अशा प्रकारे. इथे 7 मणी झाले. मणी व्यवस्थित मोजून घ्यायचे. प्रत्येक ठिकाणी मणी मोजून घ्यायचा, कारण ती जाळी मग खालीवर होती नाही व्यवस्थित मोजून घेतलं. इथे पण आपल्याला सोडता येईल अशी गाठ मारायची, कारण आपण करताना मणी निसटायची भीती असते. अशा प्रकारे आपली ही जाळी तयार व्हायला लागली. आता सेम अशीच प्रोसिजर आहे. हे आपण आधी हे राऊंड करून घेतलेले 36 ह्याचे घेतलेले आणि हे फक्त 10 आहेत. आपण हे दाट होण्यासाठी 12 घेतलेले, 12 करणार आहोत. आता ह्या लाईनी जे उभे खांबे ते 10 आहेत, मी 12चं घेतले आता हे. आणि हे सुरुवातीला आपण हे करताना 10 घेतलेत. हे 12 घेतलेत असे आणि डबल धागा घेतलेला आहे गाठ मारून. मग इथपर्यंत डबल धागा आलेला आहे आपला. आणि इथून दोन भाग केलेले आहेत त्या धाग्याचे. आणि हे विणलेले आधी एक लाईन करून घेतली आहे. मग त्याला परत ह्या लाईनीतल्या दुसऱ्या धाग्याने अशा प्रकारे असं विणलेलं आहे. दुसरं पण आपण सेम तेच केलेलं आहे. अशा प्रकारे हे आपले चौकोनाची जाळी तयार व्हायला लागली आहे. आता सेम प्रोसिजर आपण अशीच करायची आहे शेवटपर्यंत. ह्याला गोल सर्कलला राऊंड येईपर्यंत सेम प्रोसिजर हीच करायची आपल्याला. जर तुम्हाला जाळी अजून दाट पाहिजे असेल तर ही 3-3ची घडी तुम्ही घेऊ शकता. ही जी घरं 4ची घेतली आहे ते 3ची घेऊ शकता. किंवा मोठी जाळी पाहिजे असेल तर ही 6 मोठी घेतलेली आहेत आपण, तेव्हा ही मोठी जाळी झालेली आहे. याच्यापेक्षा छोटी जाळी झालेली आहे. आणि जर तुम्हाला अजून याच्यामध्ये जास्त घरी पाहिजे असतील, हे इथं पण एखादी जाळी घ्यावं, तर तुम्ही हे जे आपण 12 मणी घेतलेले आहेत ते तुम्ही कमी मणी घेऊ शकता. 5-5, 6 मणी घेऊ शकता आणि ही जाळी वाढवू शकता. मग चला आपण असे याप्रमाणे सगळ्या राऊंडला सर्कलला पूर्ण विणून घेऊया जाळी. सेम हीच प्रोसिजर.
आता आपली ही पूर्णपणे जाळी विणून झालेली आहे। अशा प्रकारे हे आपली 12 लाईनी करायच्या होत्या, त्यात 11 झालेल्या आहेत। ही जाळी अशी दिसते। आता आपल्याला ही जोडून घ्यायची आहे, अखंड करायची जाळी। त्यासाठी आपण सुरुवातीला पहिले जसं घातलेलं आहे आपण 12 मणी छोटे मोठे तसेच 12 घालून घ्यायचे। अशा प्रकारे आपण 12 मोती घालून घेते आणि सुरुवातीला लाल क्रिस्टल घालून घ्यायचं। आणि मधून कट करायचं। अशा प्रकारे आपण हे जोडणार आहोत। आता गोल राऊंड मध्ये आपल्याला जाळी करायची। आता इथे पण आपण अगोदर 4 घालणार आहोत। हे 4 घातल्यावर या हिरव्या क्रिस्टल मधून घ्यायचं अशा प्रकारे। तर लाल क्रिस्टल या गोल्डन मण्यातून घ्यायचं। मणी मात्र एकसारखे व्यवस्थित घ्यायचे, कमी जास्त झाल्यानंतर मग जाळी लहान मोठी होते। आता हा जो दुसरा धागा याने ही जाळी जोडून घ्यायची। आता याला आपण पूर्ण करू जोडून। आता आपण हे सुरुवातीचं 1 नंबरला पहिल्यांदा केलेलं आणि आता हे शेवटचं असं मिळून जोडणार आहोत जाळी एकमेकांना। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जिथून आपण 2 धागे केले होते तिथून परत एक 4 मणी घालायचे मोती। हे घातल्यानंतर
या पहिल्यामधला जो हिरवा मणी आहे क्रिस्टल, त्या क्रिस्टलमधून घ्यायचं. म्हणजे असं होणार आहे. इकडं आपण शेवट करत आलेलो आहे. मग शेवटचं जोडताना तर घालायचं असं, म्हणजे आपलं जोडलं जाईल जाळी व्यवस्थित. परत 4 मणी घ्यायचे. आपल्याला शेवटची लाईन करताना कुठंच आपल्याला क्रिस्टल घ्यायचं नाही. फक्त 4-4 मोती घ्यायचे आहेत आणि एकदा इकडच्या बाजूला आणि एकदा इकडच्या क्रिस्टलमधून असं घेत जायचं. इथं कुठंच रंगीत मणी किंवा क्रिस्टल घ्यायचं नाही. फक्त 4-4 मण्याचं क्रॉस लाईनमध्ये असं जोडत जायचं आहे. फक्त प्रत्येक वेळेस 4-4 मणी घालायचे आहेत. आता इकडच्या लाल मण्यातून घातले. आता इकडच्या बाजूला सोनेरी मण्यातून घालायचं. अशा प्रकारे चौकोन तयार करायचं. आता 4 मणी घालून परत इकडं रेडमधून घ्यायचं. आता इकडं असं चौकोन तयार करून अशा चौकोन. व्यवस्थित व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं कसं जोडले ते. आता इकडच्या बाजूला घेतलेले आपण. आता इकडे हिरव्यातून घ्यायचं. त्याच्या शेवटी 6 मणी घालायचे. अशा प्रकारे आपली ही जाळी पूर्ण झालेली आहे. ही अशी जाळी दिसते आपली. अशा प्रकारे अशी. आता आपण यात नारळ घालणार आहोत. आता हे आपण सगळ्या गाठी सोडून घ्यायच्या. आपण ही जाळी प्लॅस्टिकच्या नारळाला सुद्धा लावू शकतो आणि आपल्या घरी जो आपण पूजेला नारळ ठेवतो कलशावरती, त्या कलशाला सुद्धा असं घालू शकतो. मी दाखवते तुम्हाला. व्यवस्थित गाठी सोडून एकसारखं करून घ्यायचं. तर हे अशा प्रकारे जाळी तयार होते अशी आपली अशी. आता ही नारळाची जाळी तयार झालेली आहे. आता आपण यात नारळ घालूया. अशी व्यवस्थित नारळाची जाळी अशी ठेवायची आणि ह्याच्यामध्ये हा आपण नारळ तयार केलेला तो ठेवू शकतो. तो ठेवूया अशा प्रकारे. हे सगळं एक धरायचं आणि हे व्यवस्थित सरकून घ्यायचं, कारण मणी खालीवर झालेले आहेत आपले. धागा दिसता कामा नये. जर आपल्याला वाटलं इथं आपले मणी कमी पडले तर आपण याच्यामध्ये दोन्हीला धरून एक दोन्हीला एकत्र धरायचं आणि त्याच्यामध्ये एक 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 2-2 मणी ओवायचे. आता इथं आपल्याला थोडासा कमी पडलेले 2-2 मणी हे असे. आणि जर तुमचा नारळ मोठा असेल तर तुम्ही यात आपण 2-2 मणी एकत्र करून ओवायचे. आता एकत्र धरायचे. हे एकत्र होऊया. आपण ही नारळाला अशा प्रकारे ही जाळी बसवलेली आहे. ठीक. आणि याच्यावरती थोडंसं नारळाला आपण कट केलेलं आहे अशा प्रकारे.
आता इथं आपण बांधून घेऊया व्यवस्थित ह्याला एकसारखी मणी करून. यातल्याच एका धाग्याने बांधायचं, व्यवस्थित बांधून घ्यायचं असं. इथून बरोबर कट करायचं. अशा प्रकारे आपला नारळ झालेला आहे. याला वरती आपण आता यालावरती असं टोपण मिळतं, किंवा तुम्ही दुसरं काही सुद्धा घंटी वगैरे काही लावू शकता, किंवा टोपण असं मिळतं दुकानामध्ये. ते टोपण आणून ह्याच्यावरती आपण असं आता बसवायचं हे. पण ते बसवण्याच्या अगोदर आपण हे फूल घेणार आहोत. आपण याच्यावर हे असं बसवणार आहोत आणि याच्यावरती नंतर फूल बसवून याच्यावरती असा हिरवा किंवा कुठल्या कलरचा तुम्हाला गोंडा किंवा मणी काही सुद्धा लावू शकता तुम्ही. जसं आपण इथं बनवलं आहे, इथं केलेलं आहे आपण. जसे टोपण बसवले, हे फूल बसवले आणि वरती गोंडा बसवला, म्हणजे छान दिसते. अगोदर घंटी ओवलेली आहे, नंतर हे फूल अशा प्रकारे आलं पाहिजे. नंतर हे गोंडा, तुम्ही गोंडा मणी किंवा दुसरं अजून तुम्हाला काय पाहिजे असेल तर इथं तुम्ही वापरू शकता. आणि याच्यावर परत हे गोल्डन मनी, हा मनी सोडलेला आहे असा गोल्डन मनी, आणि गोंड्यातून फुलातून खाली घंटीत घेतलेलं आहे. हे गाठ निष्ठू नये म्हणून, गाठ वरती येऊ नये म्हणून इथे मी गोल्डन मनी घातलाय, म्हणजे घंटीतून दोरा निष्ठू नये म्हणून. अशा प्रकारे असं करून घेतलं आपण. अशा प्रकारे आता आपण कट करणार आहोत, आणि ते निष्ठू नाही म्हणून थोडंसं गम लावायचं इथं. आणि हे इथे टाकणार आहोत अशा प्रकारे, आणि त्याला आपण इथं असं गम लावणार आहोत. तुमच्याकडे जर मोठ्या साईजचं टोपण असलं तरी तुम्ही ते वापरू शकता, छोटं असलं तरी वापरू शकता. छोटं असल्यावर थोडंसं प्रॉब्लेम येतो, पण एकदा बसल्यानंतर हलत नाही ते. अशा प्रकारे म्हणजे हे असं दिसतं व्यवस्थित. आणि जो आपला हा धागा वगैरे दिसतोय ना, तिथं आपण मणी लावणार आहोत. या कलरची मणी घेऊन आपण त्या धाग्यावरती लावणार आहे. आपण अशा मणी लावणार आहोत इथं आणि परत चिटकवणार आहोत. आपण अशा प्रकारे मण्यांची माळ त्या नारळाला असं वरती बांधणार आहोत, म्हणजे ते जे आपलं धागे दिसतात ते धागे दिसणार नाहीत. आपला मोत्याचा नारळ तयार झालेला आहे. मला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.